इयत्ता 8 मार्गदर्शिका. आज पाहत आहोत आपण इंग्लिशमध्ये चाललं आहे आपलं 3.2 टाईप्स ऑफ सेंटेन्स. मागच्या लेक्चरला 3.1 मध्ये आपण फॉर्मेशन ऑफ सेंटेन्स पाहिले. तर पहा टाईप्स ऑफ सेंटेन्स काय काय असतात. ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ॲसर्टिव्ह म्हणजे काय? अ सेंटेन्स दॅट मेक्स स्टेटमेंट इज कॉल्ड ॲसर्टिव्ह. साधं विधान केलेलं असतं की मी मुलगी आहे, मी जेवण केले, साधं वाक्य केलेलं असतं. इंट्रोगेटिव्हमध्ये काय असतं? सेंटेन्स दॅट आस्क क्वेश्चन. त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो. काय करतोस तू? जेवलास का? तू कोण आहेस? आणि हे ओळखायचं कसं? तर शेवटी याच्या क्वेश्चन मार्क असतो. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ते कमांड किंवा रिक्वेस्ट असते, आज्ञा किंवा विनंती असते. आणि हे ओळखायचं कसं? तर शेवटी फुल स्टॉप असतो आणि सुरुवातीला कंपल्सरी व्हर्ब आलेलं असतं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक. याच्यामध्ये आपल्या फिलिंग असतात. ओळखण्यासाठी शेवटी असं चिन्ह असतं, उद्गार चिन्ह असतं. ठीक आहे, आता पाहूयात प्रॅक्टिस सेट 3.2. पहिला क्वेश्चन, रीड द सेंटेन्स अँड रेकॉग्नाइज इट्स टाईप. रेकॉग्नाइज म्हणजे ओळखायचं आहे आपल्याला, टाईप ओळखायचा आहे. हाऊ टॉल ही हॅज ग्रॉन. पहा शेवटी काय आलेलं आहे? अशी बिंदी आलेली आहे, म्हणजे कोण झालंय? एक्सक्लेमेटरी. तिसरा पर्याय येईल आपला. द रोज इज व्हेरी ब्युटिफुल. द पिक आउट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन. आता पहा एक्सक्लेमेटरी करताना सुरुवातीला हाऊ किंवा वॉट येतो. आता ते हाऊ लावायचा का वॉट लावायचा, कसं ओळखायचं? जर दिलेल्या सेंटेन्समध्ये ए हे उपपद आलं असेल, ए हे आर्टिकल, ए किंवा ॲन आलेला असेल तर वॉटने सुरुवात करायची, नाहीतर मग हाऊने. याच्यामध्ये ए आला का? नाही आला, मग काय करायचं? हाऊ. मग हाऊ नंतर काय असतं? विशेषण. पहा आपण सेंटेन्स फॉर्मेशनमध्ये पाहिलंय. हाऊ टाकायचा, नंतर मग विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह टाकायचं आणि नंतर मग बाकीचा पार्ट. हाऊ ब्युटिफुल द रोज इज आणि शेवटी येतं व्हर्ब आणि त्याला चिन्ह द्यायचं विसरायचं नाही. हाऊ ब्युटिफुल द रोज इज. हाऊ इज. इथे चुकलेलं आहे. इथे काय केलं? आधी व्हर्ब घेतलंय आणि ॲडजेक्टिव्ह शेवटी टाकलेला आहे. आपलं काय ऑप्शन येणार आहे? तिसरा. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आर यूज टू. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कशासाठी वापरतात? टू इश्यू कमांड ऑर ऑर्डर. रिक्वेस्ट पण असतं. इश्यू कमांड ऑर ऑर्डर. काय नाही रे आपलं चौथं पर्याय. ठीक आहे, पुढचा प्रश्न, ऑड मॅन आउट. चूज द ऑप्शन. ठीक आहे. व्हेअर डू यू लिव्ह हा क्वेश्चन मार्क आहे. इथे क्वेश्चन पहा, तुम्हाला काहीच पाहायचं नाही. इथे क्वेश्चन मार्क, इथे क्वेश्चन मार्क, इथे क्वेश्चन मार्क. इथं कोण आहे? उद्गार चिन्ह, एक्सक्लेमेटरी मार्क आहे. उत्तर काय आहे आपलं? चौथं. पुढचं, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. पिक आउट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. एक्सक्लेमेटरी काढायचं आहे. आता इथे हे पहिलं तर येणार नाही, कारण का? ते सुरुवात हाऊने झाली आहे. तिघांमध्ये पाहिजे आपल्याला वॉट आणि हाऊने सुरुवात झालेली आहे. यस. वॉट अ फॉर्च्युनेट ॲम आय. पहा ॲम आय पाहिजे होतं, नाही, ॲम आय ॲम. ओके, हे येणार का? नाही. हाऊ ॲम आय फॉर्च्युनेट हे येऊ शकते का? नाही. हाऊ फॉर्च्युनेट आय ॲम. पहा सेंटेन्स फॉर्मेशन पहिल्या लेक्चरला शिकलो आहे. त्याच्यामध्ये आधी कोण पाहिजे असतो? ॲडजेक्टिव्ह. आधी कोण पाहिजे असतो? ॲडजेक्टिव्ह. ऑप्शन येईल आपलं तिसरं. पुढचा प्रश्न, सुरेश वॉज लेट फॉर द एक्झामिनेशन. इफ यू वॉन्ट टू नो द रिझन विच WH वर्ड विल यू यूज. आता आपलं रिझनसाठी काय वापरतो आपण? तुला का उशीर झालाय? व्हाय आर यू लेट फॉर द एक्झामिनेशन. काय ना रे? व्हाय. पण आपण सायन्समध्ये पण गिव्ह रिझन शिकत आलो ना. प्रत्येक क्वेश्चन कसा असतो? व्हायने असतो गिव्ह रिझनचा. पुढचा, रीड द डायलॉग अँड फाइंड द नंबर आउट द नंबर ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कोण आहे? इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय? शेवटी क्वेश्चन मार्क असलेले, म्हणजे क्वेश्चन असलेले. ठीक आहे, पॅसेज वाचून घ्या आपण डायलॉग. अनिता, वेलकम राधा, वॉट अ प्लेझंट सरप्राईज. हे झालं उद्गारवाचक म्हणजे एक्सक्लेमेटरी. राधा, थँक्यू, हाऊ आर यू. पहिला आला इथे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. अनिता, फाईन, वुड यू लाईक टू हॅव टी. इथं आला दुसरा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. राधा, येस ऑफकोर्स. म्हणजे किती आलेत? 2 आलेले आहेत. पुढचा प्रश्न चाललाय 8वा.
हाऊ हॉट इट इज, पिक आउट ॲसर्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन ऑप्शन. इट इज व्हेरी हॉट, तिथं इज आलेलं आहे, इथं वॉज करायची गरज आहे का, नाही. नॉट हॉट म्हणजे इथं आपल्याला वाक्याचं होकारच नकार करायचा असतो का, नाही. वाक्य होकार तर होकारच ठेवायचं, नकार तर नकारच ठेवायचा. इट इज नॉट हॉट इथे पण नकार केलेला आहे, त्यामुळे तिघही ऑप्शन रॉंग येतील, येईल आपलं पहिलं ऑप्शन. 9वा प्रश्न चाललेला आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. अंजली लाईक द मूवी व्हेरी मच. आफ्टर द शो हर एक्सप्रेशन वॉज. आता मूवी आवडली आहे, पाहते काय म्हणणार, वॉट अ फॅन्टॅस्टिक मूवी. बरोबर आहे, पहिलं ऑप्शन येईल, पण तरी बाकीचे बघून. डिड यू लाईक द मूवी हा क्वेश्चन विचारेल का ती, नाही. हाऊ वॉज द मूवी क्वेश्चन विचारेल का, नाही. इट वॉज अ नाईस फिल्म हा हे म्हणू शकते, पण ती कशी म्हणून बापरे काय सुंदर होती किंवा किती फॅन्टॅस्टिक होतं की नाही, उद्गार वाचकमध्ये म्हणेल एकदम आवडली की, पहिलं ऑप्शन येईल. नंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इफ, व्हेन, टाईम. आता पहा, व्हेन आर यू कमिंग वगैरे आपण टाईमसाठी काय वापरतो, व्हेन. रिझनला हाय वापरतो, आत्ता सांगितलंय. देन व्हेअर, व्हेअरला काय म्हणतात, कोठे. कोठे म्हणजे काय सांगायची आपल्याला, प्लेस सांगायची आहे, सेकंड ऑप्शन. ठीक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न व्यवस्थित निवांत वाचत जा, गडबड करायची नाही, गडबडमध्ये मार्क्स जातात मग. फ्रेम अँड ॲसर्टिव्ह सेंटेन्स युझिंग द वर्ड इन द सर्कल. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता ठीक आहे, पहा तुम्हाला एक सोपं सांगते. याच्यामध्ये किती शब्द आहेत, 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 शब्द आहेत, 9 वर्ड आहेत. या पहिल्या सेंटेन्समध्ये 9 वाक्य आहेत का, 9 शब्द नाहीत. 1 2 3 4 5 6 7 8, इथं पण 8च आहेत. 1 2 3 हे पण छोटंच आहे. उत्तर काय येईल आपलं, दुसरं. ही झाली तुम्हाला एक सरळ सरळ छोटीशी ट्रिक. आता वाचूयात आपण. थाउजंड्स ऑफ पीपल, नंतर काय येणार आहे, व्हर्ब. व्हिजिट, कुठे दिली, धिस हिस्टॉरिकल प्लेस ऑन संडे. दुसरं वाक्य करेक्ट जमतंय. ठीक आहे, पर्याय येईल दुसरा. 12वा प्रश्न चाललेला आहे. इफ ॲसर्टिव्ह सेंटेन्स, ॲसर्टिव्ह सेंटेन्सला काय असतो, फुल स्टॉप. इंट्रोगेटिव्हला काय असतो, क्वेश्चन मार्क. एक्सक्लेमेटर काय असते, अशी बिंदी असते, हो की नाही. तिसरं ऑप्शन येईल. सोपे प्रश्न आहेत खूप, कारण मराठी मीडियमचं इंग्लिश खूप सोपं असतं, पण इंग्लिश मीडियम आणि इंग्लिश मीडियमचं मराठी सोपं असतं. पुढचं, आपली ही थर्ड लँग्वेज असते, त्यांची मराठी ही थर्ड लँग्वेज असते. तिसरं, रेखाज मदर सेड कीप द बुक्स प्रॉपरली. इट इज, काय सांगितलं, कीप के सांगितलंय, सुरुवातीला वर्ब आला, शेवटी फुल स्टॉप आला, म्हणजे हे ऑर्डर आहे, हे इम्पेरेटिव्ह प्रकारचं सेंटेन्स आहे, सेकंड. पुढचं, प्लकिंग फ्लॉवर इज नॉट अलाउड इन द गार्डन. चूज द करेक्ट इम्पेरेटिव्ह. काय करायचं इथे, डू नॉट प्लक द फ्लॉवर. डू नॉट, नकार आहे ना, डू नॉट प्लक द फ्लॉवर, थर्ड ऑप्शन. 15 ऑप्शन चाललाय. द मॅनेजर टोल्ड द अकाउंट प्लीज फॉलो माय ॲडव्हाइस. इथे प्लीज आलाय, कोण असणार आहे, प्लीज आला म्हणजे रिक्वेस्ट, तिसरं ऑप्शन. ठीक आहे, आज आपण पाहिलं आहे 3.2. पुढच्या लेक्चरला पाहूया 3.3. तोपर्यंत अभ्यास करा, सबस्क्राईब करा.